आपल्याला स्वातंत्र्य म्हणून अनेक वर्ष उलटून गेली असली तरी आपल्या पारतंत्र्याच्या खुणा काही प्रमाणात आजही टिकून आहेत. त्यातील काही खुणा पुसण्याचा प्रयत्न आपण केला. काही शहरांची नावं आपण बदलली. जसं औरंगाबादचं झालं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं झालं धाराशिव, तसंच आता शिवतीर्थ रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्री निजामपूर या गावाचं नाव बदलून रायगडवाडी करावं अशी मागणी आता समोर यायला लागली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा या सगळ्या मागणीला लावून धरलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार आख्यायिका अशी आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टकमक टोकावरती पाहणी करण्यासाठी उभे होते तेव्हा प्रचंड वेगाने वारा वाहत होता. तेव्हा त्यांच्यावरती छत्री धरून उभा असलेला सेवक आकाशात उडायला लागला आणि तो खाली उडत उडत खालच्या गावामध्ये उतरला. यावरूनच त्या गावाचं नाव पडलं छत्री निजामपूर. पण आपण जर या निजाम या शब्दाचा अर्थ बघितला तर निजाम म्हणजे एखाद्या परिसराचा व्यवस्थापक आणि तो फारसी शब्द आहे. यावरून ह्या फारसी आक्रमणानंतरच या गावाचं नाव बदललं आहे हे उघड आहे. अनेक ठिकाणी आपण या आक्रमणांच्या खुणा पुसत असताना रायगडासारख्या स्वराज्याची राजधानीच्या परिसरामध्ये अशा खुणा जिवंत राहाव्यात ही खेदाचीच गोष्ट होती. परंतु आता तरी या खुणा पुसल्या जातील ही आशा.